एक कारण आहे त्याचं होण्याचं. HIV एड्स होण्याचं कारण काय आहे? पहिलं की लैंगिक संबंधातून हा आजार पसरतो. दुसरं कारण काय आहे की अशा लोकांची सुई आपल्याला लागली तरी देखील होऊ शकते, तिथं संबंधाचा विषय नाहीये. तिसरं कारण काय आहे की तशाच लोकांची जर सुई आपल्याला लागली आणि तशा लोकांचं जर रक्त चढवलं गेलं तर HIV होतो, हे तिसरं कारण आहे. आणि चौथं कारण जे आहे की एखादी जर गरोदर माता जर HIV बाधित असेल तर तिच्याकडून तिच्या बाळाला होण्याची शक्यता आहे. आता शक्यता कशामुळे म्हणताय? आज जी भीती कमी होण्याचं कारण काय आहे की तेच आहे की याच्यावरती उपचार घेतल्यामुळे हे जे HIV बाधित लोक आहेत ते लोक चांगल्या सामान्य लोकांसारखं जगू शकत आहेत. ही किती मोठी गोष्ट आहे की नाही? ह्याला कारण फक्त तुम्ही आम्ही आहोत. जे आपण समाजामध्ये जी भीती आहे HIV आजाराबद्दल ती तुमच्या आमच्या माध्यमातूनच आपण दूर करत आहोत. बरोबर आहे ना? कारण आता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात म्हणजे तुमच्यामध्ये पण एक गोष्ट आहे. आज हा जो मेसेज मिळाला आहे घरी पण कळवा, तुम्ही आजूबाजूला तुमच्या मैत्रिणी जे आहेत त्यांनाही सांगा. आज आपल्याकडे HIV ची रॅली होती आणि ती कशा संबंधित होती? भविष्यामध्ये आपण ह्या आजाराकडे बळी पडू नये आणि आजार झाला तर ह्याच्यावर उपचार घेऊन व्यवस्थित व्हावं यासाठी आजच्या ह्या रॅलीचं उपयोजन आपण केलेलं होतं. आणि त्यामध्ये मी पुन्हा म्हणते की आपण सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आणि विनंती करून आलो आपण 2 मिनिटे येणार आहे, तुमच्याशी 5 मिनिटे बोलणार आहे. आपण फक्त एवढं लक्षात घ्या की आपलं शहर आहे आणि आपल्या शहरात आपणच आहे जनजागृती करणार, दुसरं कुणी करू शकणार नाही. म्हणून मी मगा विद्यार्थ्यांना विनंती केली होती, तुम्ही एकदा आरोग्य क्षेत्रात आलात ना, लाज नावाची गोष्ट आता नाही पाहिजे. लोक आम्हाला काही बोलतील का, आम्ही घोषणा देताना हसतील का, सोडून द्या. या समाजाचा कधीच विचार करू नका. निगेटिव्ह सेन्स मध्ये नकारात्मक भावनेने या समाजाचा अजिबात विचार करू नका. नसता तुम्ही कधीच प्रगती करू शकणार नाही. आणि तुम्ही जर आरोग्य क्षेत्रात आला, आता लोकांचं आरोग्य तुमच्या हातात आहे. अशा वेळी लोकजागृतीसाठी जेव्हा आपण रस्त्यावर येतो, मला काही वेळ नाही लागलं, मी काही घोषणा करायची फक्त तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी मी एक तयारी केली होती. मी द्याव्यात अशी अपेक्षा नाहीये, परंतु तुम्ही सुद्धा शिकले पाहिजे. जर आपल्या सोबतचे सर घोषणा देत असतील तर आमचंही कर्तव्य आहे. यासाठी मी एक प्रातिनिधिक म्हणून घोषणा दिलेली आहे. पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्ड केलेला आहे आणि भविष्याची आमच्यापेक्षा जास्त तुम्ही अशा मोबिलायझेशन मध्ये सहभाग घेऊन आपल्या कुठल्याही उपक्रमाला, कारण समाज म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाहीये, समाज म्हणजे खूप बाहेरची गोष्ट आहे. तुम्ही रस्त्यावर जे करताय तो समाज आहे, त्याची समाजाला गरज आहे. तुम्ही किंवा स्वतःच्या जीवनात किती मोठी नोकरी मिळवून किती काय काय मिळवलं हा समाज विचार करू शकत नाही. म्हणून आज टाळ्या वाजू नका. टाळ्या 2 कामासाठी असतात. एकदा लई पसंत पडलं तर असतात, पण दुसरा मोठा जास्त करून असतात थांबवा म्हणून. तुम्हाला जर आवडत नसेल तर नम्रपणे मी इथंच थांबतो. मॅडमला विनंती करतो, मॅडम 2 शब्द आपण बोलावे. त्यानंतर फक्त जोगदन सर दोघांपैकी एक आणि केशरबाई नर्सिंग कॉलेजचे सर आहेत तर कुणी मॅडम जे कुणी असतील ते बोलतील 2 शब्द. आणि वसंत फार्मसी कॉलेजचे सर एवढेच फक्त प्रातिनिधिक बोलते आणि तहसीलदार साहेबांचं 2 मिनिटाचं मार्गदर्शन होईल. बाकी कुठलंही भाषण होणार नाही, कारण माझ्या लक्षात आलं तुमचं भाषण किती आवडीचं आहे. पण ज्या दिवशी तुमचं शाळा किंवा कॉलेज मला बोलवेल ना त्या दिवशी 3 तास कसं तुम्हाला ताणायचं त्या दिवशी. धन्यवाद. मॅडम बोलतो.